आज आपण शिकूया चतुर हिराबाई. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, 2 बैलापैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक सकाळी उठला आणि त्याच्या गोठ्यामध्ये पाहतो तर काय, त्या ठिकाणी 2 बैलापैकी एकच बैल होता आणि दुसरा बैल काय झाला होता तर चोरीला गेला होता. माणिकने हिराबाईला हाक मारली आणि तिलाही दाखवलं की आपला एक बैल चोरीला गेलेला आहे. मग पुढे काय झालं पाहू आपण. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो, हा पहा आपला बैल. चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. म्हणजे बैलाचा शोध घेण्यासाठी हिराबाई आणि माणिक कुठे गेले तर बैलाच्या बाजारामध्ये गेले आणि तितक्यात हिराबाईला त्यांचा चोरीला गेलेला बैल दिसला आणि ज्या चोराने तो बैल चोरला होता तो म्हणत होता की हा बैल माझाच आहे. म्हणून त्या ठिकाणी चोराचे आणि हिराबाईचे भांडण लागले. मग पुढे काय झाले? हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा आणि मग डावा असे सांगितले. आता बघा, आता बैल कसा हिराबाईचा आहे यासाठी तिनं एक युक्ती लढवली आणि तिनं काय केलं, बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला आणि चोराला विचारले की सांग बैलाचा कोणता डोळा अधू आहे. मग चोराने काय म्हटलं तर अगोदर उजवा म्हणला, नंतर डावा म्हणला. हा बघा, हिराबाईने काय केलं होतं, बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला होता आणि तिने चोराला विचारत होते की सांग बैलाचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा. अगोदर चोर म्हणला उजवा, नंतर म्हणला डावा. पुढे पाहूया. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले, चोराला घेऊन गेले आणि माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी आले. मग काय झालं तर हिराबाईने काय केलं मुलांनो, बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला काढला आणि असं लक्षात आलं की बैलाचा कोणता डोळा हा अधू नव्हता. म्हणून चोर पकडला गेला. चोर खोटं बोलत होता. तो बैल त्याचा नव्हता. तर तो बैल कोणाचा होता? माणिक आणि हिराबाईचा होता. माणिक आणि हिराबाईला त्यांचा बैल परत मिळाला म्हणून त्या दोघांना खूप आनंद झाला आणि ते बैलाला घेऊन घरी गेले. आवडली का गोष्ट मुलांनो? गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.